बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरलाय आणि त्यामुळे गोदावरी नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात झाली आहे। गोदावरी नदीमधील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पुराचं पाणी आलंय। मात्र असं असलं तरी रामकुंड परिसरातली लहान मोठी मंदिरं अद्यापही पाण्याखालीच आहेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। पाहूया। गेल्या 5 दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। त्याचबरोबर पाणलोट क्षेत्रात देखील पावसाची संततधार सुरू असल्या कारणामुळे अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। गंगापूर धरणातून देखील आज 4000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदी पात्रात करण्यात येत आहे। मी आता नाशिकच्या रामघाट परिसरामध्ये आहे। ते जर बघितलं तर दुतोंड्या मारुती जो पुराचं मापदंड म्हणून ओळख आहे त्याच्या कमरे एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर रामकुंड परिसरात असलेले जे छोटे मोठे मंदिरं आहेत ते अजून देखील पाण्याने वेढले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी नागरिकांनी स्वतः स्थलांतरित व्हावं आणि काळजी घ्यावी असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।